दुसरी मागणी आहे की तात्काळ तुम्ही केलेली SIT बरखास्त करून, कारण त्यात 6 पैकी 5 लोक पुण्याचे अधिकारी आहेत, हे बिलकुल चालणार नाही। याच्यात सिरियस SIT करणं गरजेचं आहे। पहिले म्हणजे ही SIT खरगे असले ठीक आहेत, त्यांच्या बरोबर एक रिटायर्ड जज, एक IPS अधिकारी आणि एक रेव्हेन्यू मधले तज्ञ अशांची ती SIT झाली पाहिजे। आणि ह्या SIT कडनं ताबडतोब म्हणजे 10 दिवसाच्या आत हा आला पाहिजे। आणि हे जी पुन्हा पुन्हा वाढवून त्यांना जे फॅसिलिटी दिली जाते स्टॅम्प ड्युटी भरण्याची, जर तुम्ही आम्ही असतो, जनतेने हे जाणून घेणं गरजेचं आहे की तुम्ही किंवा आम्ही, आपण जर सगळ्यांनी अशी 300 कोटीची जमीन सरकारची फ्रॉड घेतली आणि त्याच्यात आम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायला मुभा द्या, वेळ द्या, तर ती मुदत वाढ आपल्याला कधी दिली जाईल का, हा पहिला प्रश्न। आणि आता ना पक्ष कार्यकर्ते हे सगळं तुम्ही बाजूला ठेवून आता महाराष्ट्राला पुन्हा वळणावर आणणं गरजेचं आहे। आणि त्यासाठी सगळ्या पक्षांच्या सगळ्या लोकांना विनंती आहे की तुम्ही आता पहिलं महाराष्ट्राची जी संस्कृती होती त्याला पुन्हा नीट करा, महाराष्ट्राचे जे राजकारण होतं त्यांना पुन्हा नीट करा। आणि हे सगळे पक्ष, भाऊ भाई, अमुक तमुक ताई, सगळ्यांना बाजूला ठेवून आता पहिलं महाराष्ट्राला वळणीवर आणा, याची अशी मी तुम्हाला विनंती करते। आणि त्यासाठी जर आता 24 तासात त्यांचा राजीनामा झाला नाही तर मी उद्या अमित शहांची भेट घेणार आहे, कारण अजित पवार सुद्धा अमित शहा यांना भेटायला गेले होते आणि त्यांची बाजू त्यांनी सांगितली, तर खरी बाजू काय याचे सगळे पेपर घेऊन मी अमित शहांना त्यांच्या ऑफिसमध्ये आता ईमेल देखील पाठवलाय, त्यांची वेळ मागितली आहे। उद्या दिल्लीला जाऊन मी त्यांची भेट जर त्यांनी दिली, नाही दिली तर त्यांच्या ऑफिसच्या बाहेर जाऊन बसणार आहे जोपर्यंत भेट मिळत नाही तोपर्यंत। ताई, सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही जे म्हणताय की स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आलेली आहे, तर ज्या पद्धतीने डेटा प्रोग्रेसिंग आणि डेटा मायनिंग सेंटरसाठी त्यांनी ॲफिडेविट केलं किंवा त्यासाठीची परवानगी मागितली, तर या कामासाठी स्टॅम्प ड्युटी माफ करण्याची तरतूदच नाहीये, त्या दृष्टीने त्यांनी ती मागितली। ITESचा जो GR आहे त्याच्यात खरं तर तसंच आहे, जमीन घेण्यासाठी वगैरे हे सगळं होत नसतं। जर एक बिल्डिंग आहे त्याच्यातले वरचे 2 माळे समजा एक IT पार्क काढायचे असतील तर तिथे विकत घेणाऱ्या युनिट्ससाठी ही मुभा दिली जाते, त्यांना स्टॅम्प ड्युटी वेवर मिळतो। पण आत्ताच्या घटनेला आपण बघतोय अमेडियाने जो अर्ज केला होता तो जमीन विकत घेण्यासाठी नव्हताच, तो अर्ज जो होता तो फक्त IT डेटा काढण्यासाठी होता आणि त्याच्यात त्यांनी इन्व्हेस्टमेंट 98 लाख दाखवली होती। तर याच्यात त्यांना कुठलीही मुभा म्हणजे हा जो LOI आहे तो या जमिनीच्या खरेदीसाठी नव्हता। हे फ्रॉड आहे जे अमेडियाने केलेलं आहे, ज्याच्यातले 99% पार्टनर पार्थ पवार आहेत आणि तात्काळ त्यांच्यावर FIR झाला पाहिजे। एवढंच नाही तर FIR करून हे सगळे म्हणजे मला आत्ताच्या घटनेला अजित पवारांचा राजीनामा पाहिजे, कारण सगळं हे जोपर्यंत हे पदावर आहेत याची कुठलीही चौकशी होणार नाही। आणि जसं एक फ्रॉड बंद होतात तसंच हे फ्रॉड बंद करण्याचा प्रयत्न होईल। मला तो मान्य नाही, मी लढत राहणार आहे जोपर्यंत अजित पवार राजीनामा देत नाही, याची नीट चौकशी होत नाही आणि सोक्षमोक्ष होत नाही तोपर्यंत मी लढणार आहे। धन्यवाद। हे बघा, सगळ्यांनी बघा। तर या संपूर्ण प्रकरणात प्रचंड फसवणूक झालेली आहे। 24 तासाच्या आत अजित पवारांचा राजीनामा घ्या, अन्यथा दिल्लीत अमित शहांना भेटणार, असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय।